Hello, this is Advocate Preeti Patwa here. Once again, welcome to my classes. In the series of Supreme Court judgment on the professional misconduct by advocate and the punishment therefore, the case now we are going to see is a John D'Souza versus Edward Ani. हा कुठली केस बघणार आपण? जॉन डिसूजा विरुद्ध एडवर्ड आणि काय झालेलं बा केसमध्ये. जॉन डिसूजा बेंगलोर मध्ये प्रॅक्टिस करणारे ऍडव्होकेट आहेत. हा जॉन डिसूजांच्याकडं हे जे एडवर्ड आणि आहे त्यांच्या मदर इन लॉनं केलेली विल डिपॉझिट केलेली आहे. एडवर्ड आणि ती विल परत मागतायत, पण जॉन डिसूजांनी ती विल काय परत दिली नाही. एडवर्ड आणि फ्रिक्वेंटली लेटर्स पाठवले जॉन डिसूजांना, तरी पण जॉन डिसूजांनी ती विल काय केली नाही, तर त्यांना रिटर्न दिलेली नाही आहे. म्हणून एडवर्ड आणि यांनी त्यांच्यावरती प्रोफेशनल मिसकंडक्टची कंप्लेंट केलेली आहे कर्नाटका बार काउन्सिलकडं. कर्नाटका बार काउन्सिलनं तो मॅटर डिसिप्लिनरी कमिटी ऑफ द कर्नाटका स्टेट बार काउन्सिलकडे पाठवला. स्टेट बार काउन्सिलच्या डिसिप्लिनरी कमिटीने त्यांना निर्दोष गृहीत धरलं. परत अपील झाली कुणाकडे? बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या डिसिप्लिनरी कमिटीकडे. बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या डिसिप्लिनरी कमिटीने मात्र म्हटलं की क्लायंटच्या डॉक्युमेंट, क्लायंटची विल परत न देऊन त्यांनी खूप मोठा प्रोफेशनल मिसकंडक्ट केलेला आहे जॉन डिसूजांनी. सो त्यांना काय करायला पाहिजे, तर 1 इयर प्रॅक्टिस मधून सस्पेंड करायला पाहिजे अशी त्यांना ऑर्डर केली. त्याच्या अगेन्स्ट अपील केली सुप्रीम कोर्टामध्ये, आणि सुप्रीम कोर्टानं परत काय केलं सांगा, तर सेम डिसिजन कंटिन्यू ठेवलं. आणि इट वॉज हेल्ड की वाईल इट इज द ड्युटी ऑफ द ऍडव्होकेट की त्याचं डॉक्युमेंट क्लायंट परत मागत असेल तर ते त्यांनी रिटर्न करायला पाहिजे. एडवर्ड आणि यांची जी मदर इन लॉची विल आहे ती त्यांना परत न देऊन जॉन डिसूजांनी काय केलेलं आहे, प्रोफेशनल मिसकंडक्ट केलेला आहे. सो आम्ही बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या डिसिप्लिनरीच्या कमिटीच्या डिसिजन मध्ये इंटरफिअर नाही करणार. सो अकॉर्डिंगली advocate was dismissed from practicing for a 1 year. Okay, I'll share the screen with all of you and we will deal with this particular case in detail now. So we are going to see the decision of a John D'Souza versus Edward Ani Roman introduction. Appellant, an advocate in a Bangalore practicing since 1942, proceeded for a professional misconduct on the basis of a complaint lodged by Edward Ani, Kute, Karnataka Bar Council, Bangalore. Under Section 35 Advocate Act, काय आरोप बघा, that appellant म्हणजे advocate with whom the will executed by her mother-in-law, Mrs. Mary Raymond, was entrusted for a safe custody. Okay, advocate कडे काय केलेलं, एडवर्डानींच्या मदर इन लॉची विल सेफ कस्टडीसाठी ठेवायला दिलेली होती, आणि ऍडव्होकेट रिफ्यूज टू रिटर्न द विल इन स्पॉट ऑफ द 2 लेटर डिमांडिंग द अपेलेंट टू हँड ओव्हर द विल केप्ट इन हिज कस्टडी. फ्रिक्वेंट लेटर पाठवून पण त्यांनी ती विल स्वतःकडे ठेवून घेतलेली आहे. अँड thereby committed the professional misconduct. रोमन 2 करायचं केसचं नाव आणि त्यात कॅपिटल ए करायचं फॅक्ट्स. काय झालेलं बघा फॅक्ट आता. कॅपिटल ए. One, Mrs. Annie Raymond and his wife, Mary Raymond, were the client of appellant. Okay, Mr. Raymond and Mrs. Mary Raymond हे वकील जॉन डिसूजांचे क्लायंट आहेत appellantचे. Okay, now Mrs. Mary Raymond during her lifetime got a will drafted by appellant and entrusted the same after execution with the appellant, in respect of which appellant had given a receipt. Okay, मेरी रेमंड यांनी काय केलं, तर एक विल रजिस्टर करून घेतलेली आहे, ड्राफ्ट करून घेतलेली आहे वकिलांच्याकडून, आणि त्यांच्याकडेच ती सेफ कस्टडीसाठी दिलेली आहे. The fact that the will has been deposited with the appellant is supported by an entry in the register of will. Okay, entry in the register of will मध्ये ते फॅक्ट नोंद आहे की विल कुणाकडे, वकिलांच्याकडे आहे तिथं. एक्झिक्युशन हॅड बीन अपॉइंटेड हर हजबंड एज अ एक्झिक्युटर. ओके, लेडीनं विल एक्झिक्यूट करायला तिच्या नवऱ्याला अपॉइंट केलेला आहे, पण यांना काय झालं माहिती, तिचा ती जी विल बनवलेल्या मिसेस रेमंड आहेत त्यांचा नवरा एक्सपायर झाला आधीच. हर हजबंड एनी रेमंड डाईड इन 1974. मिसेस मेरी रेमंड चेंज द लॉयर and appellant herein and engaged Mr. जॉर्ज डिकास्टा as her advocate. मग त्यांनी वकील बदलला आणि डिकास्टांना ऍडव्होकेट म्हणून अपॉइंट केला. According to the respondent, who is none other than the son-in-law of Mary Raymond, and who claimed to be the legal representative of her estate,
when Mr. George DeCosta requested appellant in 1978 to let him have his client will, appellant denied. डिकास्टानं ज्यावेळेला वकील म्हणून अपॉइंट केलं त्यांनी आणि ते वकील डिकास्टा तिचे काय होते तर जावई पण होते, त्यामुळं त्यांनी ती बिल मागितली पण जॉन डिसूझांनी बिल द्यायला डिनाय केलं. ओके. Thereafter, Mary Raymond was obliged to make another will prepared by Mr. George DeCosta in 1978. त्यामुळे मग मेरी रेमंडना दुसरी विल करायला लागली. ओके. रोमन 3 कॅपिटल बी करायचा. मग काय काय आरोप होते वकिलांच्यावरती? कॅपिटल बी, एलिगेशन ऑफ द रिस्पॉन्डंट, आरोप. हा. In this case, the respondent he wrote 2 letters to the appellant on behalf of Mrs. Mary Raymond under certificate of posting from Manchester. हा. 2 लेटर पाठवलेले आहेत प्रॉपर रजिस्टर्ड पोस्टानं. हा. UK. Both the letter were addressed to the appellant requesting him to return the will. Will return करा म्हणून रिक्वेस्ट केलेला आहे. But the appellant did not reply both the letter and kept conspicuous silence. हा. लेटरला रिप्लाय दिला नाही, सायलेन्स ठेवला. ओके. सी करायचा कंप्लेंट बिफोर कर्नाटका बार काउन्सिल. हा. On being aggrieved at the conduct of appellant is not replying the letter and returning the will kept in his custody, respondent filed the appeal कुठे? कर्नाटका बार काउन्सिल मध्ये. डी कर्नाटका बार काउन्सिल ने ती अपील रिजेक्ट केली. स्टेट काउन्सिल रिजेक्टेड द कंप्लेंट होल्डिंग दॅट देयर वॉज नो प्राइमा फेसी केस मेड आउट. कुठली प्राइमा फेसी केस नाही असं म्हटलं. हा. मग परत रिव्हिजन ऍप्लिकेशन दाखल केली. ई revision before the Bar Council of India. Respondent preferred a revision before the Bar Council of India, which by its order set aside the order of State Bar Council and allowed the revision holding that there existed a prima facie case of misconduct against the respondent. Bar Council of India म्हटलं की नाही मिसकंडक्ट आहे हा, आणि मॅटर रेमिट केला कोणाला? परत डिसिप्लिनरी कमिटी ऑफ द स्टेट काउन्सिलला. परत Bar Council of India remitted the matter to the disciplinary committee of the state council. Pursuant to the order of the Bar Council of India, parties appeared before disciplinary committee of state bar council. Disciplinary committee of the state bar council काय केलं सांगा मग आता तिथं? by its order held the respondent not guilty of professional misconduct म्हटला. परत मग आता पुढचा एफ. परत अपील कोणाला झाली सांगा? बार काउन्सिल ऑफ इंडियाला अपील झाली. ओके. बार काउन्सिल डिससॅटिस्फाईड विथ द ऑर्डर ऑफ द disciplinary committee of state bar council च्या ऑर्डर dissatisfied झाले. हा. The bar council disciplinary committee suspended the appellant herein from practicing for 1 year. सरळ प्रोफेशनल मिसकंडक्ट केलंय म्हटलं आणि 1 year पासून प्रॅक्टिस मधनं बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या डिसिप्लिनरी कमिटीनं काय केलं? जॉन डिसूझांना सस्पेंड केलं प्रॅक्टिस मधनं. हा. त्यांनी अपील केली सुप्रीम कोर्टात. हा. जी अपील टू सुप्रीम कोर्ट. The present appeal has been preferred by the appellant along with the application for a stay. When the matter was mentioned on July 20, 1993, court stayed the operation of order. Appeal संपेपर्यंत ऑर्डरला स्टे दिला. आय लास्ट सुप्रीम कोर्टानं काय जजमेंट दिले सांगा आता? कंडक्ट ऑफ appellant in not returning the will even on demand is unworthy of advocate. बिलॉंगिंग टू नोबल प्रोफेशन. आपण नोबल प्रोफेशनला बिलॉंग करतो. क्लायंटची विल परत द्यायलाच पाहिजे होती. appellant has no right to withhold the will. विल ठेवण्याचा कुठलाही राईट नाही आहे. On the other hand, he is bound in duty to return the said will when demanded because the instrument was entrusted, विश्वासानं दिलेला होता ना, to the custody by will maker Mary Raymond. मग ती परत द्यायला पाहिजे होता. Under this circumstances, Supreme Court म्हटलं we found no reason to make a less compelling or to interfere with the ऑर्डर ऑफ द डिसिप्लिनरी कमिटी ऑफ बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या ऑर्डर मध्ये का इंटरफेअर करायचं आम्हाला कारण दिसत नाहीये. सो आपण डिसमिस केली. स्टे ग्रँट केलेला होता तो पण काढून टाकला. आणि त्याला 1 year मधून प्रॅक्टिस साठी सस्पेंड केलेलं होतं. सो दॅट इज ऑल अबाउट जॉन डिसूझा वर्सेस एडवर्ड आणि आय होप यू ऑल अंडरस्टूड. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क मी.